तर एक मोठी बातमी आहे। शिवतीर्थ निवासस्थानी पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। आपण थेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे जाऊयात। वैदेही सध्या शिवतीर्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। वैदेही, आपण पाहतोय पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काय कारण काय आहे, निमित्त काय आहे? नक्कीच आपण बघतोय की सध्या पार्थ पवार हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ येथे दाखल झालेले बघायला मिळत आहेत। शिवतीर्थ येथे राज ठाकरेंची भेट घेऊन एकूणच ज्या पद्धतीनं सध्या अजित पवार प्रकरणावर चर्चा सुरू आहे, या सगळ्या प्रकरणासंदर्भात पार्थ पवार चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे। काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्यावेळेस रोहित पवारांना राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचे काही गाईडलाईन समजावून सांगितले होते। त्यानंतर आता पार्थ पवार राज ठाकरेंना भेटायला गेल्यामुळे एकूणच अजित पवारच्या प्रकरणांसंदर्भात काही या सगळ्या गोष्टींमध्ये गती मिळते का, या सगळ्या बाबतीत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या एकूणच प्रकरणामध्ये अजित पवार पक्षाचं नेमकं पुढचं भवितव्य काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। एकीकडे संसदेमध्ये अजित पवार प्रकरणाला उचलून धरण्यासाठी रोहित पवार जे आहे ते प्रत्येक खासदारांना भेटताना बघायला मिळत आहे। दुसरीकडे पार्थ पवार हे स्वतः आता राज्यसभेचे मेंबर झाले असल्यामुळे या प्रकरणावर कशा पद्धतीनं लक्ष घालू शकतील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर कशा पद्धतीनं ते त्यांना मार्गदर्शन करतील हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। वैदेही, आपण पाहतोय पार्थ पवार खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आज राज ठाकरेंची भेट घेतायत आणि या आधी रोहित पवारांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतलेली होती। नक्कीच जसं म्हटल्याप्रमाणे की रोहित पवार हे राज ठाकरेंना भेटायला आले होते, कारण रोहित पवार हे प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांना, अध्यक्षांना आणि खासदारांना भेटताना बघायला मिळत आहेत। एकच खरं तर लक्ष आहे ते म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सध्या ज्या पद्धतीनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या संदर्भात, आणि त्यानंतर आता पार्थ पवार यांनी घेतलेली भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे। कारण राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर पार्थ पवार हे पहिल्यांदा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। दिल्लीमध्ये जर एखादं प्रकरण उचलून ठेवायचं असेल तर कशा पद्धतीने कुठल्या गाईडलाईन्स महत्त्वाच्या ठरू शकतील हे खरं तर राज ठाकरे त्यांना सांगू शकतील। दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकूणच जे कितीही वादाचा प्रसंग जरी असला तरी अजित पवार यांच्या कुटुंबासोबत राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत आणि त्या निमित्तानं घेतलेली ही स्वइच्छेने भेट देखील असू शकते। आपण पाहतोय की मला आणखीन एक विचारायचं आहे वैदेही की दोघांमध्ये साधारण किती तासपासून ही चर्चा सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही मिनिटांपासून खरं तर ही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अर्थात राज ठाकरे यांना भेटल्यानंतर पार्थ पवार यांना नेमक्या कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल, कशा पद्धतीनं कुठले महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करता येतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज ठाकरे यांचे अजित पवारांशी जरी मतभेद असले तरी त्यांच्या पक्षाशी, त्यांच्या कुटुंबाशी एक चांगले संबंध आहेत। मात्र या निमित्तानं आता अजित पवार जरी नसले तरी पक्षामध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अंतर्गत राजकारण सुरू झालेलं आहे, त्या संदर्भात पार्थ पवार हे राज ठाकरेंशी चर्चा करतील का, यातून कुठला मार्ग येऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं ठाकरे कुटुंबीय हे त्यांच्या पाठीशी उभं राहील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे अतिशय वेगवान, अतिशय महत्त्वाची ही घडामोड या निमित्तानं झालेली बघायला मिळते। नक्कीच वैद्य, आपण पाहतोय की राज ठाकरे यांच्याकडे मोठा अनुभव आहे, वरिष्ठ नेते आहेत ते, आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी पार्थ पवार आता तिथे पोहोचलेले आहेत। आगामी काळामध्ये मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची काही नवीन युती पाहण्याची शक्यता आहे का? बघा, राजकारणामध्ये अशक्य असं कधीच काही नसतं, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्या अर्थी आपल्याला एकत्र आलेले बघायला मिळतात त्यावरून हे खरं तर एक मोठं उदाहरण या निमित्तानं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत उद्धव ठाकरे जातील या संदर्भातही निश्चिती नव्हती, मात्र महाविकास आघाडीची स्थापना 2019च्या निवडणुकीच्या नंतर देखील झालेली बघायला मिळाली। त्याच्यामुळे जर मनसे पक्ष किंवा ठाकरे बंधू राष्ट्रवादीच्या सोबत जर गेले तर त्यात अर्थात काही आश्चर्य राहणार नाही। मात्र ही युती होणार की अजित पवार यांच्या निमित्तानं एकत्रितरित्या केलेली ही बैठक होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच आपण पाहतोय की एक मोठी घडामोड आहे सध्याच्या घडीला, कारण की पार्थ पवार नुकतेच खासदार झालेले आहेत। त्यामुळे या भेटीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद वैदेही या सविस्तर माहितीसाठी।